आपण आता आलतो खाली भाऊजी इथं, कारण की फौजीनं फोन केला होता भाऊजी इथं ये म्हणून. फौजी गाडी घ्यायला गेलो तर काय भावानं परतच ठेवलेली फौजी पुढं आंब्याची. नाण्या काय लाजून खाईना. फौजी आपला एक एक उचलून खात होता. म्हणलं काय आता खाणार नाहीत म्हणलं एवढी मोठी परात ठेवल्या म्हणल्यावर. तर गाड्याने काय बघताय शेवटला नाण्यानं दोघांनी टाकली परात सपवून. मी म्हणलं काय बड्या राखीसाठी वाटतं बाबा. तिथनं परत गेलो बघा आपण मध्ये गेल्यावर ना हे बसलेत बघा इथं कसं, कारण की आज काम नव्हतं निवांत गडी बसलेत बघा. तर सरजू आम्हाला तर कांजी घालून काहीतरी दावरा सरजू आम्हाला बाहेर. म्हणलं का बसला बाय गत, तर नाही म्हणता निघावले बाबा गावाला. आज काय काम नव्हतं त्यामुळे म्हणलं वासरू फिरून येऊया. यांनी सांगितलं छकडं जाऊन आणा म्हणून. ही छकडं आणा म्हणून गेली ती तिकडंच बसली ती बघा अर्धा पाऊण तास. परत आल्यावर लागलीत कारणं सांगा असं झालं आणि तसं झालं. परत ना बघा आपण लगेच आल्यावर घेतलं बघा आपण वासरून घोडी झोपायला. आधी घोडी झोपली, परत वासरू झोपलं बघा. तर आता आपण आले बघा वासरू फिरवून घोडी बांधायला निघाली बघा. बाकीच काय आपण व्हिडिओ घेतला नाही कारण वासरूला दमी होती त्यामुळं. तर आजचा ब्लॉग आपला इथं संपला. उद्याचा ब्लॉग असला तर भावाला लाईक फॉलो शेअर करायला लागते.